ओपन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आज करंट अफेअरचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? रजनीश सेठ यांची करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले? अमेरिका या देशात करण्यात आले. लेक लाडकी योजना कोणत्या राज्याने सुरू केली? आपल्या महाराष्ट्र या राज्याने सुरू केली. कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशातील पश्मिना उत्पादनाला GI टॅग मिळाला? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील. पहिली जागतिक हळद परिषद कोठे आयोजित केली जात आहे? मुंबई या ठिकाणी आयोजित केली जात आहे. 56व्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कार 2023 कोणाला सन्मानित करण्यात आले? प्रशांत दामले यांना सन्मानित करण्यात आले. आशियाई खेळाच्या इतिहासात भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? अन्नू राणी ह्या ठरल्या आहेत. 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? आपल्या महाराष्ट्र या राज्यात करण्यात आले आहे. कोणती कंपनी भारतात भूकंप चेतावणी सेवा सुरू करणार आहे? गुगल ही कंपनी सुरू करणार आहे. उत्तर प्रदेशातील पहिले सौर शहर कोणते बनणार आहे? अयोध्या हे बनणार आहे. लता मंगेशकर यांच्या नावाने महाराष्ट्रातील पहिले संगीत गुरुकुल कोठे सुरू करण्यात येणार आहे? मीरा भाईंदर या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या अधिवेशनाला भारताच्या वतीने कोणी संबोधित केले? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संबोधित केले. कोणत्या भारतीय टेनिसपटूला 2024 टेनिस हॉल ऑफ फेमसाठी नामांकन मिळाले? लिएंडर पेस या टेनिसपटूला नामांकन मिळाले. HDFC बँकेचे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत, ज्यांची RBIने पुनर्नियुक्ती केली आहे? शशिधरन जगदीशन हे आहेत. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे? 40व्या क्रमांकावर राहिला आहे. मॅडम कमिशनर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? मीरा बोरवणकर यांनी लिहिले आहे. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्ट 2023 नुसार भारत कोणत्या स्थानावर आहे? भारत 56व्या स्थानावर आहे. शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी भारतातील पहिली पॉलिथिन कचरा बँक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? उत्तराखंड या राज्यात सुरू करण्यात आली आहे पॉलिथिन कचरा बँक. भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या शास्त्रज्ञाचे नुकतेच निधन झाले? डॉक्टर MS स्वामीनाथन यांचे निधन झाले. नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये कोणता देश अव्वल आहे? स्वित्झर्लंड हा देश अव्वल आहे. UNFPA च्या अहवालानुसार 2050 पर्यंत कोणत्या देशात वृद्ध लोकसंख्या 20% वाढेल? आपल्या भारत या देशामध्ये 20% वाढेल. 14वी ग्लोबल स्किल समिट कोठे आयोजित करण्यात आली होती? दिल्ली या ठिकाणी. ट्रॅव्हल फॉर लाईफ कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? पर्यटन मंत्रालयाने सुरू केला आहे. दुसऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन कोणते राज्य करणार आहे? उत्तर प्रदेश हे राज्य करणार आहे. कोणत्या राज्यातील कैमूर जिल्ह्यात राज्याचे दुसरे व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे? बिहार या राज्यामध्ये. कोणत्या कार कंपनीने 2024 पर्यंत डिझेल कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? व्होल्वो या कार कंपनीने निर्णय घेतला आहे. टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर केलेल्या 2024च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीत कोणते विद्यापीठ अव्वल ठरले आहे? ऑक्सफर्ड विद्यापीठ अव्वल ठरले आहे. स्वाती नाईक यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे? नॉर्मन ई बोरलॉग हा पुरस्कार मिळाला आहे.
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? एन शांताकुमार हे बनले आहेत. कोणत्या देशाने अलीकडे नार-3 हा लष्करी उपग्रह प्रक्षेपित केला आहे? इराण या देशाने प्रक्षेपित केला आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे? दीपेंद्र सिंग एरी या खेळाडूने केला आहे. संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ कोणी घेतली? डॉक्टर दिनेश दास यांनी घेतली. अलीकडेच मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? मोहम्मद मुइझू हे बनले आहेत. जगातील सर्वाधिक उंचीवर फॅशन शो करण्याचा विक्रम कोणत्या ठिकाणी करण्यात आला आहे? लडाख या ठिकाणी करण्यात आला आहे. ऑस्कर 2024 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून कोणत्या चित्रपटाचे नाव देण्यात आले आहे? 2018 एव्हरीवन इज अ हिरो या चित्रपटाचे नाव देण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण फेज 1 अंतर्गत कोणत्या राज्याने 100% ODF+ कव्हरेज प्राप्त केले आहे? उत्तर प्रदेश या राज्याने. 2023 साठी सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँड कोण बनला आहे? टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे TCS हा बनला आहे. 14 वर्षाखालील सुरत कप स्पर्धेची 62वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? बेंगळुरू या ठिकाणी आयोजित केली जाईल. कोणत्या भारतीय टेबल टेनिस महिला दुहेरी जोडीने 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहेत? अयिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांनी जिंकले आहे. देशातील पहिल्या कार्टोग्राफिक म्युझियमचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? उत्तराखंड या राज्यात करण्यात आले आहे. भारतात क्रोमी बुक्स तयार करण्यासाठी HP ने कोणासोबत सहकार्य केले आहे? गुगलसोबत सहकार्य केले आहे. पंतप्रधान मोदींनी 800 मेगावॅटच्या रामगुंडम NTPC प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? तेलंगणा या राज्यात केले. दरवर्षी जागतिक अधिवास दिन कधी साजरा केला जातो? ऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी साजरा केला जातो. जागतिक स्तरावर सुंदरबन हवामानाचा प्रभाव अधोरेखित करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशामध्ये करार झाला? भारत आणि बांगलादेशामध्ये हा करार झाला. भारत आणि कोणत्या देशामध्ये संप्रती या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? संप्रीती या संयुक्त सरावाचे आयोजन भारत आणि बांगलादेशामध्ये करण्यात आले आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या प्रमुख पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रघु श्रीनिवासन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. T20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ कोणता बनला आहे? नेपाळ हा संघ बनला आहे. जातीवर आधारित जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? बिहार हे राज्य होय. भारतातील पहिले जल विद्यापीठ कोठे सुरू होणार आहे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू होणार आहे. इराणी ट्रॉफी 2023 कोणी जिंकली? शेष भारताने जिंकली. 2023च्या शस्त्र रामानुजन पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? रुई कियांग झांग यांची निवड करण्यात आली. गांधी जयंती 2023 ची थीम काय होती? 1 तारीख 1 तास एकत्र ही थीम होती. भारत आणि कोणत्या देशाने सामाजिक सुरक्षा करारावर स्वाक्षरी केली आहे? भारत आणि अर्जेंटिना या देशाने सामाजिक सुरक्षावर करारावर स्वाक्षरी केली आहे. 27व्या वर्ल्ड रोड काँग्रेसचे आयोजन कोठे करण्यात आले होते? प्राग या ठिकाणी करण्यात आले होते. रामगुंडम NTPC प्रकल्पाचे उद्घाटन कोठे झाले आहे? तेलंगणा या राज्यामध्ये झाले आहे. आशियाई क्रीडा 2023च्या भालाफेक स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले? नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले. ICCने पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023चे
ग्लोबल ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड केली आहे? सचिन तेंडुलकर यांची निवड केली आहे. ग्लोबल इंडियन अवॉर्ड मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? डॉक्टर सुधा मूर्तीजी ठरल्या आहेत. दक्षिण पूर्व आशियातील पहिल्या हायस्पीड रेल्वे हुशचे उद्घाटन कोणत्या देशात केले? इंडोनेशिया या देशामध्ये केले. अनाथ मुलांसाठी योजना तयार करणारे पहिले राज्य कोणते? हिमाचल प्रदेश होय. 2023च्या साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? जॉन फॉसे यांची निवड करण्यात आली आहे. कोणत्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NMDCचा ग्रीनफील्ड स्टील प्लांट राष्ट्राला समर्पित केला आहे? छत्तीसगड या राज्यातील. अटल बिहारी वाजपेयी अपंग क्रीडा प्रशिक्षण स्टेडियम केंद्राचे उद्घाटन कोणी केले? आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दरवर्षी राष्ट्रीय डॉल्फिन दिवस कधी साजरा केला जातो? 5 ऑक्टोबरला साजरा केला जातो. भारतातील पहिल्या सौर रूफ सायकलिंग ट्रॅकचे उद्घाटन कोठे करण्यात आले? सौर रूफ सायकलिंग ट्रॅकचे उद्घाटन हैदराबाद या ठिकाणी करण्यात आले. सिंहाच्या संख्येनुसार जगात भारताचा क्रमांक कितवा आहे? सिंहाच्या संख्येनुसार जगात भारताचा क्रमांक 6वा आहे. कोणत्या संघटनेच्या हल्ल्यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली? हमास या संघटनेच्या हल्ल्यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली. हवामान बदलाशी संबंधित स्पिनोझा पुरस्कार कोणाला मिळाला? डॉक्टर ज्योतिया गुप्ता यांना मिळाला. 2023चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे. कोणत्या राज्यातील प्रतापगड रेल्वे स्थानकाचे नाव माँ बेल्हा देवी धाम प्रतापगड जंक्शन असे करण्यात आले आहे? उत्तर प्रदेश या राज्यातील. सरकारी नोकऱ्यामध्ये महिलांसाठी 35% आरक्षण कोणत्या राज्याने सुरू केले आहे? मध्य प्रदेश या राज्याने सुरू केले आहे. अलीकडे कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशातील कलारीला GI टॅग देण्यात आला आहे? जम्मू काश्मीर या राज्यातील. जिओ मार्टचा नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची निवड करण्यात आली आहे? महेंद्रसिंग धोनी यांची निवड करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तेलंगणा या राज्यामध्ये. नवी दिल्ली येथे झालेल्या 52व्या GST परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? निर्मला सीतारामन यांनी भेटले. बिहारनंतर कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जात जनगणना करण्याची घोषणा केली आहे? राजस्थान या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. हैदराबादमध्ये उद्घाटन झालेल्या भारतातील पहिल्या सौर रूफ सायकलिंग ट्रॅकचे नाव काय आहे? हेल्थ वे हे नाव आहे. कोणत्या राज्याचे तटमंदिर भारतातील पहिले हरित ऊर्जा पुरातत्व स्थळ बनले आहे? तमिळनाडू या राज्यातील महाबलीपुरम हे मंदिर पहिले हरित ऊर्जा पुरातत्व स्थळ बनले आहे. बहुचर्चित उद्भव प्रकल्प कशाशी संबंधित आहे? भारतीय सैन्याशी संबंधित आहे. तमिळनाडू आणि कोणत्या देशादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा सुरू होणार आहे? तमिळनाडू आणि श्रीलंका या देशादरम्यान. राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022-23 कोणाला सन्मानित करण्यात आले? धर्मेंद्र देओल यांना सन्मानित करण्यात आले. भारताबाहेरील जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कुठे करण्यात आले? न्यू जर्सी अमेरिका या ठिकाणी करण्यात आले. भुवेस्तनिक या अणुक्षेपणास्त्राची नुकतीच यशस्वी चाचणी कोणी केली? रशिया या देशाने केली. कोणत्या राज्य सरकारने राज्यात मालपुरा, सुजानगड, कुचमन शहर हे 3 नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली? राजस्थान या राज्य सरकारने केली. मिउरा 1 रॉकेट कोणत्या देशाने प्रक्षेपित केले? स्पेन या देशाने प्रक्षेपित केले. कोणत्या राज्यातील याकचुरपी, खामटी तांदूळ आणि तांगसा कापड यांना GI टॅग मिळाला आहे? अरुणाचल प्रदेशातील.
वन डे वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे? डेव्हिड वॉर्नर या खेळाडूने केला आहे. दूरसंचार कंपनी नोकियाने नुकतेच 6G लॅबचे उद्घाटन कोठे केले आहे? बेंगळुरू या ठिकाणी केले आहे. आशियाई पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंटचे अध्यक्ष म्हणून कोणत्या देशाची निवड झाली आहे? भारत या देशाची निवड झाली आहे. 16व्या राष्ट्रीय कृषी विज्ञान काँग्रेसचे आयोजन कोठे करण्यात आले? केरळ या ठिकाणी करण्यात आले. 16व्या राष्ट्रीय कृषी विज्ञान काँग्रेसचे आयोजन कोठे करण्यात आले? केरळ या राज्यामध्ये करण्यात आले. JNU मधून मानद डॉक्टरेट पदवी मिळवणारी पहिली महिला कोण ठरली आहे? सामिया सुलू हसन ही ठरली आहे. गंगा डॉल्फिनला राज्य जलचर प्राणी म्हणून कोणी घोषित केले आहे? उत्तर प्रदेश या राज्य सरकारने घोषित केले आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बानी वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत आणि कोणत्या देशाने राजनैतिक संबंधाची 75 वर्ष गाठ साजरी केली आहे? भारत आणि स्वित्झर्लंड या देशाने. कोणत्या भारतीय पुरुष दुहेरी जोडीने BWF क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे? सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी मिळवले आहे. बहुचर्चित समस्का सारस्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? तेलंगणा या राज्यात आहे. समस्का सारस्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ. पेडिग्री इंडियाने भारतीय ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? वरुण धवन यांची नियुक्ती केली आहे. 28व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? करिश्मा तन्ना यांना मिळाला आहे. 2022-23 साठीचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तम सिंग यांना प्रदान करण्यात आला. इंडियन ओशन रिम असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? श्रीलंका या देशाची नियुक्ती करण्यात आली आहे. वन डे विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम कोणत्या संघाने केला? पाकिस्तान या संघाने केला. नुकताच चर्चेत असलेला कुइपर हा प्रकल्प कशाशी संबंधित आहे? ॲमेझॉनशी संबंधित आहे. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात भारतीय ध्वजवाहक कोण होते? PR सिरजेस हे होते. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? 107 पदके जिंकली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कोणत्या खेळात सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली? नेमबाजी या खेळात सर्वाधिक पदके जिंकली. इस्रायलमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? ऑपरेशन अजय सुरू केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नुकताच कोणी केला आहे? रोहित शर्माने केला आहे. कोणत्या राज्यातील केंद्रापारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोड रसबलीला GI टॅग मिळाला आहे? ओरिसा या राज्यातील. इस्रायलवरील हल्ल्याला हमासने काय नाव दिले आहे? अल अक्सा फल्ट हे नाव दिले आहे. 8वी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता परिषद कोठे आयोजित करण्यात आली? दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली. फोर्ब्सच्या वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर्स 2023च्या यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय लोक उपक्रम कोणता आहे? थर्मल पॉवर कॉर्पोरेशन NTPC हा आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 111वा आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? 10 ऑक्टोबरला साजरा केला जातो. जागतिक ॲथलेटिक्सकडून यंदाचा ॲथलेटिक ऑफ द इयरसाठी कोणाला नामांकन मिळाले आहे? नीरज चोप्राला नामांकन मिळाले आहे.
इस्रोचे दुसरे एक स्पेसपोर्ट कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तमिळनाडू या राज्यामध्ये. इस्रोचे दुसरे स्पेसपोर्ट कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तमिळनाडू या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. रेल्वे लिंक पद्मा ब्रिजचे उद्घाटन नुकतेच कोठे झाले? पद्मा ब्रिजचे उद्घाटन बांगलादेशामध्ये झाले. इस्रायलने हमास विरुद्ध सुरू असलेल्या लढ्याला कोणते सांकेतिक नाव दिले आहे? ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड हे नाव दिले आहे. नुकताच कोणत्या राज्याचा मूर्छा भातला जीआय टॅग देण्यात आला? बिहार या राज्याच्या मूर्छा भातला जीआय टॅग देण्यात आला. ICC एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतके करणारा खेळाडू कोण आहे? रोहित शर्मा हा आहे. हरून इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार सर्वात श्रीमंत भारतीय कोण आहे? मुकेश अंबानी हे आहेत. नुकताच 32व्या सरस्वती सन्मान 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? शिवशंकरी यांना सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील पहिले पाणथळ वेटलँड शहर कोणते बनणार आहे? उदयपूर हे बनणार आहे. सप्टेंबर 2023 साठी ICCने अलीकडेच प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड केली आहे? शुभमन गिल यांची निवड केली आहे. कोणत्या राज्याने मिशन शक्ती अभियानाचा चौथा टप्पा सुरू केला आहे? उत्तर प्रदेश या राज्य सरकारने सुरू केला आहे. राज्य सरकारने नुकताच नीलगिरी तहर प्रकल्प कोठे सुरू केला आहे? तमिळनाडू या राज्यामध्ये सुरू केला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळांचा समावेश केला आहे? स्क्वॉश, क्रिकेट, बेसबॉल या खेळांचा समावेश केला आहे. इक्वेडोरचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण झाले आहेत? डॅनियल नोबोआ हे झाले आहेत. सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? मायकेल डग्लस यांना देण्यात येणार आहे. वर्ल्ड ज्युनियर रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? रोनक साधवानी यांनी जिंकले आहे. अलीकडेच कोणत्या राज्यात बथुकम्मा उत्सव साजरा करण्यात आला? तेलंगणा या राज्यामध्ये बथुकम्मा उत्सव साजरा करण्यात आला. अलीकडेच कोणत्या राज्यात प्रसिद्ध हॉर्नबिल फेस्टिवल साजरा करण्यात आला? नागालँड या राज्यामध्ये साजरा करण्यात आला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी P20 प्रेसिडेन्सी कोणत्या देशाच्या संसदेकडे दिली? ब्राझील या देशाच्या संसदेकडे दिली. दादासाहेब फाळके पुरस्कार 2021 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? वहिदा रहमान यांना सन्मानित करण्यात आले. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? आलिया भट्ट, कृती सॅनन यांना मिळाला. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरील कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटास नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला आहे? काश्मीर फाईल्स या चित्रपटाला मिळाला आहे. इंडियन बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शिव बजरंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये 2+2 चर्चा कोठे आयोजित करण्यात आली होती? दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अरिंदम बागची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच जागतिक पशु आरोग्य संघटनेने भारत कशापासून मुक्त घोषित केला आहे? बर्ड फ्लू पासून मुक्त घोषित केला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2023 मध्ये कोणता देश अव्वल ठरला आहे? नेदरलँड हा देश अव्वल ठरला आहे. ISO प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले महिला पोलीस स्टेशन कोणते ठरले आहे? भोपाळ पोलीस स्टेशन ठरले आहे. त्रिपुराचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? इंद्रसेना रेड्डी नल्लू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओडिसाचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रघुवर दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कायद्यानुसार नकार दिला आहे? विशेष विवाह कायद्यानुसार नकार दिला आहे. जगातील व्यक्तिशीरपणाच्या क्रमवारीत कोणत्या विमानतळाला अव्वल स्थान मिळाले आहे? कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगलोर या विमानतळाला अव्वल स्थान मिळाले आहे. गिटेक्स ग्लोबलचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? UAE या देशात करण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141व्या सत्राचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? मुंबई या शहरात करण्यात आले होते. भारतातील पहिल्या प्रादेशिक रॅपिड रेल्वेला कोणते नाव देण्यात आले? नमो भारत हे नाव देण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 26,000 धावा करणारा फलंदाज कोण बनला आहे? विराट कोहली हा बनला आहे. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात भगवान गौतम बुद्धांची 51 फूट उंचीची मूर्ती बसवली जाणार आहे? कौशांबी या शहरामध्ये बसवली जाणार आहे. भारताने कोणत्या वर्षापर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे? 2040 पर्यंत. भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा झुलाघाट सस्पेन्शन ब्रिज पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे? भारत आणि नेपाळ दरम्यानचा झुलाघाट सस्पेन्शन ब्रिज पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे. कोणत्या राज्य सरकारने राज्य पूर्णपणे अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी होप इनिशिएटिव्ह मिशन सुरू केले आहे? पंजाब या राज्य सरकारने सुरू केले आहे. अलीकडेच अबाबिल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली? अबाबिल पाकिस्तान या देशाने केली. कोणता देश लिम्फॅटिक फायलेरिसिस मुक्त घोषित करण्यात आला आहे? लाओस हा देश लिम्फॅटिक फायलेरिसिस मुक्त घोषित करण्यात आला आहे. अलीकडेच ऑपरेशन चक्र 2 मोहीम कोणाकडून सुरू करण्यात आली आहे? CBI कडून सुरू करण्यात आली आहे. भारतातील कोणत्या गावाला युनायटेड नेशन वर्ल्ड एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन UNWTO कडून सर्वोत्कृष्ट पर्यटन व्हिलेज 2023 चा पुरस्कार मिळाला आहे? धोरडो गाव, गुजरात या राज्यातील. नुकताच देशाचा सर्वात उंच राष्ट्रध्वज 418 फूट कोणत्या सीमेवर फडकवण्यात आला आहे? अटारी बागा या सीमेवर फडकवण्यात आला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्समध्ये भारताचे स्थान कितवे आहे? 64वे आहे. कोणत्या राज्याच्या महिला बॅडमिंटन संघाने 37व्या राष्ट्रीय खेळामध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकले? आसाम या राज्याच्या. बिशन सिंग बेदी यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? ते क्रिकेट या खेळाशी संबंधित होते. नुकतेच लॉन्च झालेले अपना चंद्रयान वेब पोर्टल कशाशी संबंधित आहे? NCERTशी संबंधित आहे. भारतीय नौदलातर्फे मिलान 24 सराव कोठे आयोजित केला जाईल? विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित केला जाईल. भारतीय हवामान खात्याने कोणत्या चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी केला आहे? तेज या चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी केला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पेंटागॉनच्या अहवालानुसार कोणता देश आपला आण्विक शस्त्रागाराचा झपाट्याने विस्तार करत आहे? चीन हा देश. नुकतेच जाहीर झालेल्या ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2023 मध्ये कोणता देश अव्वल आहे? नेदरलँड हा देश अव्वल आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला हमून असे नाव कोणत्या देशाने दिले? इराण या देशाने दिले. अरबी समुद्रात तयार झालेले तेज चक्रीवादळ कोणत्या देशात धडकले? यमन या देशामध्ये धडकले. कोणत्या प्रकल्पांतर्गत इम्फाळ यार्ड 12706 बांधलेले स्टेल गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले आहे? प्रकल्प 15B अंतर्गत बांधलेले. IRCTCचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? संजय कुमार जैन हे बनले आहेत.
कोणत्या खेळाडूने अबुधाबी मास्टर बॅडमिंटन 2023 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले? उन्नती हुड्डा. कोटक महिंद्रा बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अशोक वासवानी यांची नियुक्ती करण्यात आली. प्रतिष्ठेच्या दुर्गा भारत सन्मानने कोणाला गौरवण्यात आले आहे? पंडित अजॉय चक्रवर्ती यांना गौरवण्यात आले आहे. नुकतीच न्यूझीलंडच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? ख्रिस्तोफर लक्सन यांची निवड झाली आहे. भारत आणि कोणत्या देशाने हरिमाऊ शक्ती 2023 संयुक्त लष्करी सराव सुरू केला आहे? भारत आणि मलेशिया या देशाने. अलीकडेच विस्टाडोम ट्रेन सेवा कुठे सुरू झाली आहे? जम्मू काश्मीर या राज्यामध्ये. अलीकडेच विस्टाडोम ट्रेन सेवा कुठे सुरू झाली आहे? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात सुरू झाली आहे. अमित शहा यांनी गुजरातमधील कोणत्या जिल्ह्यात नॅनो DAP लिक्विड प्लांटचे उद्घाटन केले? कलोल या जिल्ह्यामध्ये. कोणत्या देशाने आयर्न बीम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची चाचणी केली? इस्रायल या देशाने. भारतीय नौदलाने चक्रवात 2023 सराव कुठे केला? गोवा या ठिकाणी केला. कोणत्या शेजारी देशाने भारतासह 7 देशाच्या नागरिकांसाठी मोफत टुरिस्ट व्हिसा जाहीर केला आहे? श्रीलंका या देशाने. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? शुभमन गिल यांच्या नावावर आहे. विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकवण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूच्या नावावर आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? राजकुमार राव यांची नियुक्ती केली आहे. सखारोव पुरस्कार 2023 चा विजेता कोण आहे? जिना महसा अमिनी ह्या आहेत. हवाई दलात एअर मार्शल होणारी दुसरी महिला लष्करी अधिकारी कोण? साधना सक्सेना नय्यर ही होय. 2023 मध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची 54वी आवृत्ती कोठे होणार आहे? गोवा या राज्यामध्ये होणार आहे. एकदिवसीय विश्वचषकात 2दा 5 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे? मोहम्मद शमी हा ठरला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? अमोल मुजुमदार यांची नियुक्ती करण्यात आली. कोणत्या स्टेशनला सर्वोत्कृष्ट ग्रीन मिलिटरी पुरस्कार मिळाला आहे? उधमपूर मिलिटरी स्टेशनला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील पहिल्या इफ्को नॅनो लिक्विड अमोनियम फॉस्फेट खत संयंत्राचे उद्घाटन कोठे केले आहे? गांधीनगर गुजरात या ठिकाणी केले आहे. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री लोकसेवा आरोग्य योजना सुरू केली आहे? आसाम या राज्य सरकारने सुरू केली आहे. कोणत्या राज्याच्या काजूला GI टॅग देण्यात आला? गोवा या राज्याच्या काजूला GI टॅग देण्यात आला. नुकताच उद्घाटन करण्यात आलेला श्रद्धांजली उड्डाणपूल कोणत्या राज्यात आहे? आसाम या राज्यात आहे. 2023च्या चौथ्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? 111 पदके जिंकली आहेत. भारतात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीशी लढण्यासाठी डिजिकवच कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? गुगलने सुरू केला आहे. डिजिकवच हा कार्यक्रम गुगलने सुरू केला आहे. स्कायरूट एरोस्पेसने नुकतेच कोणत्या रॉकेटचे अनावरण केले आहे? विक्रम-1 या रॉकेटचे अनावरण केले आहे. लष्कराचा पहिला व्हर्टिकल विंड टनल कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? हिमाचल प्रदेश या राज्यात उभारण्यात आला आहे. भारतातील 15वा नवरात्र केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कोणता ठरला आहे? इरकॉन हा ठरला आहे. भारताचे 37वे राष्ट्रीय खेळ 2023 कोणत्या राज्यात सुरू झाले आहेत? गोवा या राज्यात सुरू झाले आहेत. भारतातील पहिले नौदल शौर्य संग्रहालय कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? उत्तर प्रदेश राज्यात उभारले जाणार आहे.
भारतातील पहिली ग्रीन हायड्रोजन इंधन सेल बस कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे? नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे. भारतातील पहिल्या सौर ऊर्जा शहराचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? सांची मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. जातीवर आधारित सर्वेक्षण जारी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? बिहार हे राज्य ठरले आहे. भारतातील सर्वात मोठे माहिती तंत्रज्ञान केंद्र IT हब कोठे उभारण्यात येणार आहे? लखनौ उत्तर प्रदेश या राज्यात उभारण्यात येणार आहे. हायड्रोजनवरती चालणारी भारतातील पहिली ट्रेन कोठे सुरू करण्यात येणार आहे? जिंद हरियाणा या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. भारताच्या पहिल्या मानवयुक्त समुद्रयान मिशनसाठी कोणती पाणबुडी विकसित करण्यात आली आहे? मत्स्य 6000 ही पाणबुडी विकसित करण्यात आली आहे. 4 रनवे असणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते बनले आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली हे बनले आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी वॉटर बजेट स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? केरळ हे राज्य बनले आहे. आशियामध्ये प्रथमच कोणत्या अणुभट्टीचे रूपांतर म्युझियममध्ये करण्यात येणार आहे, जे सामान्य लोकांसाठी खुले असेल? अप्सरा अणुभट्टी भारतातील पहिला हायड्रोजन इंधन उद्योग कोठे स्थापन करण्यात येणार आहे? जमशेदपूर झारखंड या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. प्रजनन आणि बाल आरोग्य सेवा पूर्णपणे डिजिटल करणारे भारतातील पहिले राज्य कोणते असणार आहे? राजस्थान हे राज्य असणार आहे. वर्ल्ड सिटीज कल्चर फोरम मध्ये सामील होणारे भारतातील पहिले शहर कोणते बनले आहे? बेंगळुरू हे शहर बनले आहे. भारतातील पहिली ऑनलाईन गेमिंग अकादमी कोठे स्थापन करण्यात आली आहे? मध्य प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आली आहे. भारतातील कोणते पोस्ट ऑफिस भारताचे पहिले पोस्ट ऑफिस म्हणून ओळखले जाणार आहे? कुपवाडा जम्मू काश्मीर हे भारतातील पहिल्या रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर ऑफ आकाश ची निर्मिती कोणी केली आहे? भारत डायनॅमिक्स लिमिटेडने केली आहे. इतिहासात प्रथमच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतातील कोणत्या राज्याच्या विधानसभेला संबोधित केले आहे? राजस्थान या राज्यातील विधानसभेला संबोधित केले आहे. भारतातील पहिले वैदिक थीमवर आधारित वेद वन पार्क चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? नोएडा उत्तर प्रदेश या ठिकाणी करण्यात आले आहे. भारताच्या पहिल्या दक्षिण पश्चिमी इंटिग्रेटेड थिएटर कमांडचे मुख्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे? जयपूर राजस्थान या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. भारतातील पहिला गांजा औषध प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आला आहे. विधानसभेत किमान उत्पन्न हमी विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? राजस्थान हे राज्य बनले आहे. भारतातील पहिला इंटरनॅशनल मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क कोठे विकसित होत आहे? जोगीघोपा आसाम या ठिकाणी विकसित होत आहे. भारतातील पहिला गोरिला ग्लास उद्योग कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तेलंगणा या राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. भारतातील पहिला युनिटी मॉल कोठे उभारण्यात येणार आहे? उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. भारताची पहिली स्पोर्ट्स ऑफ ब्रेक्स डान्स अकादमी कोठे स्थापन करण्यात येणार आहे? मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. भारतातील पहिली 4K ॲनिमेटेड फीचर फिल्म कोणती आहे? अप्पू ही आहे. कोणती बँक 2023 मध्ये बाजार भांडवलाच्या बाबतीत जगातील चौथी आणि भारतातील पहिल्या क्रमांकाची बँक बनली आहे? HDFC बँक बनली आहे. भारताचे पहिले कृषी डेटा एक्सचेंज कोठे सुरू करण्यात आले आहे? हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. भूसुरुंग शोधण्यासाठी निराक्षी नावाचे भारतातील पहिले पाण्याखालील माइन डिटेक्शन कोणी लॉन्च केले? GRSC कोलकाताने लॉन्च केले.
जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये वैयक्तिक विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय तिरंदाज कोण ठरली आहे? आदिती गोपीचंद स्वामी ही ठरली आहे. अमेझॉन इंडियाने भारतातील पहिल्या फ्लोटिंग स्टोअरचे उद्घाटन कोठे केले आहे? दाल सरोवर, जम्मू काश्मीर या ठिकाणी केले आहे. भारतातील पहिला प्रवासी कार्गो पॅसेंजर कोच कोणाद्वारे विकसित केला जात आहे? रेल कोच फॅक्टरी, कपूरथला, पंजाब मार्फत विकसित केला जात आहे. भारतातील पहिला कन्स्ट्रक्शन इनोव्हेशन हब कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? केरळ या राज्यामध्ये स्थापन करण्यात आला आहे. नीती आयोगाद्वारा भारतातील पहिले फिशरीज अटल इन्क्युबेशन केंद्र कोठे बनवण्यात येणार आहे? केरळ या राज्यामध्ये बनवण्यात येणार आहे. भारतातील पहिले प्लॅटफॉर्म आधारित GIG कामगार नोंदणी आणि कल्याण विधेयक 2023 कोणत्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केले आहे? राजस्थान या राज्याच्या विधानसभेने मंजूर केले आहे. भारतातील पहिले सेप्टिक टँक मुक्त शहर आणि 100% घरामध्ये शौचालय असणारे शहर कोणते बनणार आहे? मुंबई महाराष्ट्रातील शहर बनणार आहे. भारताचे पहिले इको फ्रेंडली डेबिट कार्ड RPVC कोणी लॉन्च केले? एअरटेल पेमेंट बँकने लॉन्च केले. क्रेच पाळणाघर पॉलिसी सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? हरियाणा हे राज्य बनले आहे. लुप्तप्राय हिमालयीन गिधाड जिम्स हिमोलायसिस चे भारतात प्रथमच यशस्वी प्रजनन कोठे झाले आहे? गुवाहाटी प्राणी संग्रहालय आसाम या ठिकाणी झाले आहे. भारतातील पहिले ऑनसाइट आयकॉनिक प्लेस म्युझियम प्रतिष्ठित स्थळ संग्रहालय कोठे स्थापन केले जाणार आहे? आदिचलनपूर, तमिळनाडू या ठिकाणी सुरू केले जाणार आहे. कोणत्या राज्याच्या खाजगी वृत्तवाहिनीने भारतातील पहिली प्रादेशिक कृत्रिम बुद्धिमत्ता न्यूज अँकर लिसा लॉन्च केली आहे? ओडिशा या राज्याच्या खाजगी वृत्तवाहिनीने. कामगाराच्या सुरक्षतेसाठी अंत्योदय श्रमिक कल्याण योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? गुजरात राज्य होय. भारताची पहिली सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल साइट कोठे स्थापन करण्यात येणार आहे? गुजरात या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे. 24 तास व्हिडिओ बँकिंग सेवा देणारी भारतातील पहिली बँक कोणती बनली आहे? EU स्मॉल फायनान्स बँक बनली आहे. भारतीय रेल्वेने भारताचा पहिला केबलवर आधारित रेल्वे ब्रिज कोठे बांधला आहे? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात बांधला आहे. आरोग्याचा अधिकार विधेयक आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? राजस्थान हे राज्य बनले आहे. संयुक्त राष्ट्राला 3 वेळा संबोधित करणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण बनली आहे? दीपिका देशवाल ही बनली आहे. भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित नेक्स्ट जनरेशन मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग स्कॅनरचे अनावरण कोणी केले? MRIचे अनावरण कोणी केले आहे? डॉक्टर जितेंद्र सिंह केंद्रीय मंत्री यांनी केले. सिंगल प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी EPR क्रेडिट मिळवणारी भारतातील पहिली शहरी संस्था कोणती आहे? इंदोर ही आहे. लाचलुचपत प्रतिबंध व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र प्राप्त करणारा भारतातील पहिला केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कोणता आहे? ONGC हा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील पहिल्या सहकारी सैनिक स्कूलची पायाभरणी कोठे केली? म्हैसाणा, गुजरात या ठिकाणी केली. 100% रेल्वे विद्युतीकरण पूर्ण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? हरियाणा हे राज्य ठरले आहे. अदानी समूहाने भारताची पहिली आंतरराष्ट्रीय वीज परियोजना अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट कोठे सुरू केली? अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट कोठे सुरू केली आहे? गोड्डा, झारखंड या ठिकाणी सुरू केली आहे. भारतातील पहिला पाण्याखालील बोगदा कोणत्या शहरात बांधण्यात येणार आहे? मुंबई, महाराष्ट्र या शहरात बांधण्यात येणार आहे. 24 तास आरोग्य सेवांसाठी भारतातील पहिले टेलिमानस चॅटबोट कोठे लॉन्च केले आहे? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात लॉन्च केले आहे.
भारतातील पहिल्या ड्रोन पोलीस युनिटची सुरुवात कोठे करण्यात आली आहे? चेन्नई या ठिकाणी करण्यात आली आहे. भारतातील सर्वात मोठ्या खासगी रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? कोडांकल, तेलंगणा या ठिकाणी करण्यात आले आहे. भारतातील पहिली स्वदेशी अणुभट्टी काक्रापारा अणुऊर्जा प्रकल्प कोठे कार्यान्वित करण्यात आले आहे? गुजरात या राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. मोफत रीडिंग लाऊंज असलेले भारतातील पहिले विमानतळ कोणते बनले आहे? लाल बहादूर शास्त्री विमानतळ, वाराणसी हे बनले आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने 184 दशलक्ष वर्षापूर्वी तयार झालेली भारतातील सर्वात मोठी नैसर्गिक कमान कोठे शोधून काढली आहे? सुंदरगड, ओडिसा या ठिकाणी. भारतीय स्पर्धा आयोगाची पहिली महिला अध्यक्ष कोण बनली आहे? रवनीत कौर ही बनली आहे. अनाथ मुलांसाठी भारतातील पहिली सहकारी मदर मिल्क बँक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? उत्तराखंड या राज्यात सुरू करण्यात आली आहे. भारतातील पहिले प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड ॲपरल पार्क PM मित्र पार्क कोठे स्थापन केले जाणार आहे? विरुद्धनगर, तमिळनाडू या ठिकाणी सुरू केले जाणार आहे. कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिले गर्भधारणा, चाइल्ड ट्रॅकिंग आणि हेल्थकेअर मॅनेजमेंट सिस्टीम मोबाईल मॉनिटरिंग ॲप सुरू केले आहे? राजस्थान या राज्य सरकारने सुरू केले आहे. सार्वजनिक सेवा पूर्णपणे ई-गव्हर्नन्स प्लॅटफॉर्मवर आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले? केरळ राज्य ठरले. भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव म्हणून कोणते गाव विकसित करण्यात येणार आहे? भिवंडी तालुका, महाराष्ट्र. भारतातील पहिला उघड्यावरती शौचमुक्त ODI+ जिल्हा कोणता बनला आहे? वायनाड, केरळ हा बनला आहे. फुटबॉल टूर्नामेंट गोथिया कप 2023 जिंकणारा पहिला भारतीय क्लब कोणता बनला आहे? मिनर्वा अकादमी हा बनला आहे. इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम नाविकवर आधारित भारतातील पहिल्या हँडहोल्ड नेव्हिगेशन उपकरणाचे अनावरण कोणी केले आहे? एलेना जिओसिस्टम्सने केले आहे. आयफोन निर्माता कंपनी ॲपल इंक भारतामध्ये पहिले स्टोअर ॲपल BKC कोणत्या शहरात सुरू करणार आहे? मुंबई या शहरात सुरू करणार आहे. भारतातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस कोठे सुरू करण्यात येणार आहे? बेंगळुरू या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. दृष्टिहीन लोकांसाठी अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? राजस्थान हे राज्य आहे. विस्डेन क्रिकेट ऑफ द इयरच्या यादीत समावेश होणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे? हरमनप्रीत कौर ही आहे. ग्रीन बॉन्ड जारी करणारे भारतातील पहिले शहर कोणते बनले आहे? इंदोर, मध्य प्रदेश हे शहर बनले आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने आपली प्रगती मोजणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे? भोपाळ, मध्य प्रदेशातील शहर ठरले आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती आहे? बँक ऑफ इंडिया ही आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वॉटर मेट्रो प्रकल्पाचे अनावरण कोठे केले आहे? कोची, केरळ या ठिकाणी केले आहे. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी पर्यटन बोट सूर्यांशू कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे? केरळ या राज्याने लॉन्च केली आहे. भारताचा पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता बनला आहे? कोल्लम, केरळ हा बनला आहे. संपूर्ण डिजिटल बँकिंग असणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? केरळ हे राज्य ठरले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास कोणत्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्प स्थापन करणार आहे? टांझानिया या देशात स्थापन करण्यात येणार आहे. मनरेगा कामगारासाठी कल्याण निधी सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? केरळ हे राज्य बनले आहे. जून 2023 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोणत्या देशातील काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला दोनदा संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनले आहेत? अमेरिका या देशातील.
भारतातील पहिली निओ मेट्रो सेवा कोठे सुरू होणार आहे? देहराडून, उत्तराखंड येथे सुरू होणार आहे. ग्राउंड लेव्हलवर 5G सेवा देणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता आहे? विदिशा जिल्हा मध्य प्रदेशातील हा आहे. सुशासन नियमांना मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? महाराष्ट्र हे राज्य बनले आहे. भारताची पहिली पॉड टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? उत्तर प्रदेश या राज्यात सुरू करण्यात येणार आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने भारताचे प्रथमच लिथियमचा साठा कोठे शोधला आहे? रियासी, जम्मू काश्मीर या ठिकाणी शोधला आहे. भारतातील पहिल्या सेमी हायस्पीड रिजनल रेल्वे सर्व्हिसेसचे नवीन नाव काय आहे? रॅपिड एक्स हे आहे. भारतातील पहिले डार्क स्काय रिझर्व कोठे बांधण्यात येणार आहे? लडाख या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? उत्तर प्रदेश हे राज्य बनले आहे. अपंगासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? आपले महाराष्ट्र हे राज्य बनले आहे. शौर्य वीरता पुरस्कार मिळवणारी भारतीय हवाई दलाची पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? दीपिका मिश्रा ही बनली आहे. भारतात प्रथमच हॉकी स्टेडियम रायबेली हॉकी स्टेडियमचे नाव कोणत्या खेळाडूच्या नावावर देण्यात येणार आहे? राणी रामपाल या खेळाडूच्या नावावर देण्यात येणार आहे. भारतातील पहिले गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाणार आहे? माना उत्तराखंड या राज्यातील पहिले गाव म्हणून ओळखले जाणार आहे. भारतातील पहिले ड्रोन प्रशिक्षण केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे? वडागल, तमिळनाडू या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. मोफत IVF उपचार सुविधा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? गोवा हे राज्य बनले आहे. हर घर जल योजना 100% राबवणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? गोवा हे राज्य बनले आहे. भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर वकील कोणत्या राज्यात बनले आहेत? केरळ या राज्यात बनले आहेत. भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला फायटर कोण बनल्या आहेत? अवनी चतुर्वेदी ह्या बनल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेस चालवणारी पहिली महिला लोको पायलट कोण बनली आहे? सुरेखा यादव ही बनली आहे. ग्लोबल इंडियन अवॉर्ड 2023 ने सन्मानित होणाऱ्या पहिलीच भारतीय महिला कोण ठरल्या आहेत? ग्लोबल इंडियन अवॉर्ड 2023 ने सन्मानित होणाऱ्या पहिलीच भारतीय महिला कोण ठरल्या आहेत? सुधा मूर्तीजी ठरल्या आहेत. 53व्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? वहिदा रहमान यांना सन्मानित करण्यात आले आहे. 2022चा राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? धर्मेंद्र देओल यांना प्रदान करण्यात आला आहे. टाटा साहित्य जीवनगौरव पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? CS लक्ष्मी यांना सन्मानित करण्यात आले आहे. टाटा साहित्य जीवनगौरव पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? CS लक्ष्मी यांना सन्मानित करण्यात आले आहे. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे? एकदा काय झालं या चित्रपटाला देण्यात आला आहे. नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? डॉक्टर स्वाती नायक यांना सन्मानित करण्यात येणार आहे. नोबेल शांती पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? नर्गिस मोहम्मदी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 8व्या डॉक्टर MS स्वामीनाथन पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? डॉक्टर PV सत्यनारायण यांना सन्मानित करण्यात येणार आहे. नेदरलँडचा सर्वोच्च सन्मान स्पिनोझा पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? डॉक्टर ज्योतिया गुप्ता यांना सन्मानित करण्यात आले आहे. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2023 कोणी जिंकला आहे? कोल्डिया गोल्डिन यांनी जिंकला आहे. शस्त्र रामानुजन पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? रुई झियांग झांग यांना सन्मानित करण्यात आले.
साहित्याचा नोबेल पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? जॉन फॉसे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. चिकित्सा क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? कॅटालिन कारिको आणि ड्रू वेस्टमॅन यांना सन्मानित करण्यात येणार आहे. भौतिक विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? पियरे ऑगोस्टिनो स्टिनी, फेरेंक क्रॉज आणि एनी एल हुइलियर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? अल्लू अर्जुन यांना देण्यात आला आहे यांच्या पुष्पा द राईज या चित्रपटासाठी. मिसेस युनिव्हर्स इंडिया 2023चा किताब कोणी जिंकला आहे? माधुरी पटेल यांनी जिंकला आहे. 65व्या रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? युजेनियो लेमोस तिमोर लेस्ते या देशातील, डॉक्टर रवी कन्नन आपल्या भारत देशातील, कोरवी रक्षण आपल्या बांगलादेशातील, मिरियम कोरोनल फेरर फिलिपिन्स या देशातील यांना सन्मानित करण्यात आले. जैवविज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले? मदिका सुब्बा रेड्डी आणि अश्विनी कुमार यांना सन्मानित करण्यात आले. वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? माता अमृतानंदमयी देवी यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार 2022 नुसार सर्वोत्कृष्ट शहराचा पुरस्कार कोणत्या शहराने जिंकला? इंदोर या शहराने जिंकला. ऑगस्ट 2023 मध्ये कोणत्या देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित केले? ग्रीस या देशाने सन्मानित केले. मिस इंडिया युनिव्हर्स 2023चा किताब कोणी जिंकला? श्वेता शारदा यांनी जिंकला. 25व्या राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार 2020-21ने कोणाला सन्मानित करण्यात आले? वनस्थली विद्यापीठाला सन्मानित करण्यात आले. 2023 मध्ये कोणत्या रेल्वे झोनने मायक्रो प्रोजेक्ट ऑफ द इयरसाठी PMI दक्षिण आशिया पुरस्कार जिंकला आहे? पूर्वोत्तर सीमा रेल्वे झोनने जिंकला आहे. भारतीय फिल्म महोत्सव मेलबर्न 2023 मध्ये डायव्हर्सिटी इन सिनेमा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? मृणाल ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. सिंगापूरच्या ली कुआन यू एक्सचेंज फेलोशिप 2023ने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले? हिमंत बिस्वा शर्मा यांना सन्मानित करण्यात आले. 2023 मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्याचा पुरस्कार 57वा ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? दामोदर मौजो यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार 2023 मध्ये कोणाला देण्यात आला? रतन टाटा यांना देण्यात आला. लोकमान्य टिळक पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले. 32व्या सरस्वती सन्मान 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले? शिवशंकरी तमिळ लेखक आहेत, त्यांच्या सूर्यवंशम या पुस्तकासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. UK इंडिया अवॉर्ड 2023 मध्ये ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला देण्यात आला? मेरी कोम यांना देण्यात आला. 32व्या व्यास सन्मान पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले? डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी हिंदी लेखक आहेत, त्यांचा उपन्यास पागलखाना या उपन्यासासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. 2021 वर्षासाठीचा गांधी शांती पुरस्कारने कोणाला सन्मानित करण्यात आले? गीता प्रेस गोरखपूर उत्तर प्रदेशातील यांना सन्मानित करण्यात आले. प्रवासी भारतीय पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? राज सुब्रमण्यम यांना सन्मानित करण्यात आले. 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने कोणाला सन्मानित करण्यात आले? रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आले. 2023 मध्ये कोणत्या भारतीय रेल्वे स्टेशनला युनेस्कोचा आशिया प्रशांत सांस्कृतिक विरासत पुरस्कार
देण्यात आला आहे? भायखळा रेल्वे स्टेशन मुंबईला देण्यात आले आहे. 59वा फेमिना मिस इंडिया 2023चा किताब कोणी जिंकला? नंदिनी गुप्ता राजस्थान या राज्यातील यांनी जिंकला. जुलै 2023 मध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनरने सन्मानित केले? फ्रान्स या देशाने. वीरता पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला अधिकारी कोण बनल्या आहेत? दीपिका मिश्रा ह्या बनल्या आहेत. त्या राजस्थान या राज्याच्या आहेत. त्यांनी मध्य प्रदेशामधील बाढ राहत अभियानातील कार्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले? चंद्रकुमार नलगे यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले? आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? आशा भोसले यांना सन्मानित करण्यात आले. वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? आलिया मीर यांना सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय एनी पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? थलपिल प्रदीप यांना सन्मानित करण्यात आले. युनेस्को शांती पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले? अंजेला मर्केल यांना सन्मानित करण्यात आले. गणित क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार एबेल पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? लुईस कॅफेरली यांना सन्मानित करण्यात आले. लोक प्रशासनातील उत्कृष्टता पुरस्कार 2022ने कोणत्या योजनेला सन्मानित करण्यात आले? PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन या योजनेला सन्मानित करण्यात आले. 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार माइल्स फ्रँकलिन साहित्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? शंकरी चंद्रन यांना सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? कल्याणपुडी राधाकृष्ण राव यांना मिळाला आहे. तेलुगू असोसिएशन ऑफ लंडन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? डॉक्टर रघुराम प्रसिद्ध सर्जन आहेत यांना सन्मानित करण्यात आले. ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन ऑफ आर्ट्स द्वारा देण्यात येणारा सर्वोच्च प्रतिष्ठित बाफ्टा फेलोशिप पुरस्कार कोणाला देण्यात आला? मीरा स्मॅल यांना देण्यात आला. फिल्म अँड टेलिव्हिजन क्षेत्रातील कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. मेलकम आदिशेशिया पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्साह पटनायक यांना सन्मानित करण्यात आले. त्या भारतीय सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला. मिस युनिव्हर्स 2022चा किताब कोणी जिंकला? आर बोनी गॅब्रियल अमेरिकन या देशातील यांना मिळाला. गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? अल्सेंडा कोरप यांना सन्मानित करण्यात आले. जर्मन शांती पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? सलमान रश्दी यांना सन्मानित करण्यात आले. 68व्या फिल्मफेअर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला? गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला देण्यात आला. भारतातील कोणत्या शहराला सलग दुसऱ्यांदा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड 2022चा पुरस्कार मिळाला आहे? मुंबई या शहराला मिळाला आहे. मिसेज इंडिया 2023चा किताब कोणी जिंकला? ज्योती अरोडा यांनी जिंकला. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्गचा पुरस्कार कोणत्या गाण्याला देण्यात आला? RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला देण्यात आला. मार्कोनी पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? हरी बालकृष्णन यांना सन्मानित करण्यात आले. 2023 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 106 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये पद्मविभूषण 6 जणांना, पद्मभूषण 9 जणांना आणि पद्मश्री 91 जणांना सन्मानित करण्यात आले. 2023 मध्ये कोणत्या देशाने भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या सर्वोच्च पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ द
चेन ऑफ द येलो स्टारने सन्मानित केले. सुरिनाम या देशाने दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2023 मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेतेचा पुरस्कार कोणी जिंकला? रणबीर कपूर यांनी जिंकला. वर्ल्ड प्रेस फोटो पुरस्कार 2023 कोणी जिंकला आहे? एवगिनी मालेलेटका यांनी जिंकला. प्लित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2023 कोणी जिंकला? डेव्हिड एलन चिपरफिल्ड यांनी जिंकला. नॅशनल जिओग्राफिक पिक्चर ऑफ द इयर 2023चा पुरस्कार कोणी जिंकला? कार्तिक सुब्रमण्यम यांनी जिंकला. लिपजिंक बुक पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? मारिया स्टेपनोवा यांना देण्यात आला. प्रतिष्ठित पेन पिंटर पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? मायकल रोसेन यांना सन्मानित करण्यात आले. राजा राम मोहन राय राष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? ABK प्रसाद पत्रकारितेसाठी देण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने पार्टनरशिप फॉर हेल्दी सिटीज अवॉर्ड 2023 कोणत्या शहराला दिला आहे? बेंगळुरू या शहराला दिला आहे. तंबाखू नियंत्रणाखाली राबवण्यात आलेल्या अभियानासाठी हा पुरस्कार दिला आहे. पुलित्झकर पुरस्कार 2022 भारतातील कोणत्या व्यक्तीला देण्यात आला? दानेश सिद्दीकी या व्यक्तीला देण्यात आला. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? ब्रेंडन फ्रेझर द व्हेल या चित्रपटासाठी देण्यात आला. प्रतिष्ठित संतोकबा मानवतावादी पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? सोनम वांगचुक यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2023 अंतर्गत सर्वश्रेष्ठ जिल्हा पंचायतीचा पुरस्कार कोणी जिंकला? गंजाम जिल्हा ओडिशा यांनी जिंकला. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2023 अंतर्गत सर्वश्रेष्ठ ग्रामपंचायतीचा पुरस्कार कोणी जिंकला? कपिलो ग्रामपंचायत झारखंड या ग्रामपंचायतीने जिंकला. विश्व खाद्य पुरस्कार 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? सिंथिया रोझेनविंक यांना सन्मानित करण्यात आले. भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला? शरद कमल अचंता टेबल टेनिसपटू यांना देण्यात आला. चिकित्सा क्षेत्रातील उल्फ पुरस्कार 2023 कोणी जिंकला आहे? डेनियल ड्रॅकर यांनी जिंकला. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेवेलियर डे ला लेगियन डी होनूर 2023 ने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले? किरण नादर या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले. गोल्डन बुक अवॉर्ड 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? राखी कपूर यांना सन्मानित करण्यात आले. नाऊ यू ब्रीथ या पुस्तकासाठी. UN हॅबिटेटचा वर्ल्ड हॅबिटेट पुरस्कार 2023 कोणत्या राज्याने जिंकला? ओडिशा या राज्याने जिंकला. जगा मिशनसाठी. हिंदी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2022 कोणी जिंकला? बद्री नारायण ने जिंकला. मातृभूमी बुक ऑफ द इयर 2023चा पुरस्कार कोणी जिंकला? डॉक्टर पेगी मोहन यांनी जिंकला. ब्रिटनमधील इंडिया UK अचिव्हर्स ऑनर्सद्वारा देण्यात येणाऱ्या लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने कोणाला सन्मानित केले आहे? डॉक्टर मनमोहन सिंग यांना सन्मानित केले आहे. 74व्या प्रजासत्ताक दिवशी कर्तव्यपथावरील कोणत्या राज्याच्या झाकीला प्रथम पुरस्कार देण्यात आला? उत्तराखंड राज्याच्या झाकीला प्रथम पुरस्कार देण्यात आला. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 कोणी जिंकला? जॉर्जी गॉस्पोडिनो यांनी जिंकला. मराठी साहित्य अकादमी पुरस्कार 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? प्रवीण बांदेकर त्यांची कादंबरी उजव्या सोंडेच्या बाहुल्या साठी त्यांना सन्मानित करण्यात आले. मराठी भाषेसाठीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? विशाखा विश्वनाथ यांना देण्यात आला. यांची कविता स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या कवितेसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. साहित्य अकादमीचा मराठी बाल साहित्य पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? एकनाथ आव्हाड यांना देण्यात आला. त्यांची कविता छंद देई आनंद. मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला? प्रमोद मुजुमदार यांना देण्यात आला.
सलोख्याचा प्रदेशासाठी चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये सर्वश्रेष्ठ राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला देण्यात आला? मध्य प्रदेश या राज्याला देण्यात आला. गव्हर्नर ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकला? ऋतिक रोशनने जिंकला. 2023 मध्ये भारतीय सिनेमामध्ये रायझिंग ग्लोबल सुपरस्टार पुरस्कार कोणाला देण्यात आला? कार्तिक आर्यन यांना देण्यात आला. 2023 मध्ये शताब्दी पुरुष मॅन ऑफ द सेंचुरी ही उपाधी कोणाला देण्यात आली? पंडित रामकिशन यांना देण्यात आली. 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय ग्रीन ॲपल अवॉर्ड्स जिंकणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तेलंगणा हे राज्य बनले आहे. 2023 मध्ये पहिला कला क्रांती लाईफटाईम अचीवमेंट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? पंडित पूर्णदास बाउल यांना सन्मानित करण्यात आले. 2023 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतातील सर्वश्रेष्ठ राज्य म्हणून भूमी सन्मान पुरस्कार कोणत्या राज्याला दिला आहे? ओडिशा या राज्याला दिला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी चांगली केली म्हणून कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने कोणत्या राज्याला सन्मानित करण्यात आले आहे? कर्नाटक या राज्याला सन्मानित करण्यात आले आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.